शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। लग्नात विरोध असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पती पत्नीला लाकडी दांडके आणि गजाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना वडगाव तांदळी परिसरात घडली। या प्रकरणी अहिलानगर तालुका पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत ऋतुजा भीमराज धाडगे यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार त्यांचा भाऊ ऋषिकेश लक्ष्मण कळमकर, विशाल गोल्हार, ओमकार सांगळे, आकाश केदार तसेच इतर अनोळखी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पैसे उसने देण्यास नकार दिल्याने एक तरुणाला दारूच्या नशेत शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। तरुणाच्या खिशातील रोकड आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेत जीवे मारण्याची धमकी दिली। ही घटना सारसनगर येथील यश अपार्टमेंट समोरील पुलाजवळ सोमवारी घडली। या प्रकरणी भिंगर कॅम्प पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला। जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत खांदेपालट करण्यात आली। बुधवारी बँकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। यात चेअरमनपदी संगमनेरच्या संचालिका सरस्वती घुले सहाने यांची तर व्हाईस चेअरमनपदी शिवाजी कराड यांची निवड करण्यात आली। जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या उपस्थितीत या निवडी करण्यात आल्या। दरम्यान मावळते चेअरमन गोरक्षनाथ विटनोर व व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर सिरसाट यांनी राजीनामा दिल्याने सदर निवडी करण्यात आल्या। चेअरमन पदाची सूचना संदीप मोटे यांनी मांडली। अनुमोदन निर्गुणा बांगर कापसे यांनी दिलं, तर व्हाईस चेअरमन पदाची सूचना ज्ञानेश्वर शिरसाट यांनी मांडली, तर अनुमोदन अण्णासाहेब आभाळे यांनी दिलं। महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून शहरातील विविध ओढ्या नाल्यांच्या साफसफाईचं काम 80% पूर्ण करण्यात आलंय। उपनगरातील सर्व ओढे नाले आणि सीना नदी पात्रातही अनेक ठिकाणी गाळ काढून सफाई करण्यात आली। पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे। केडगाव व सीना नदी पात्रात काही ठिकाणी साफसफाई सुरू आहे। येत्या काही दिवसात ती पूर्ण करण्यात येईल। राज्य पोलीस दलातील पदोन्नतीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून राज्यभरातील 77 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर तर 488 पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे। राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या संदर्भातील आदेश जारी केला। या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। शहराची खबरबातमध्ये इथे संपतो। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।